ठाणे आणि मुंबईमध्ये गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्याची चुरस। दादरच्या आयडियलला महिला गोविंदा पथकांचा बोलबाला, तर वरळी आणि ठाण्यामध्ये हंड्या फोडण्यासाठी धुमशान। मुंबईतील जय जवान गोविंदा पथकाकडून 9 थरांची सलामी। विक्रोळीतील टागोर नगरमध्ये जय जवान पथकानं 9 थर सहज लावले। ठाण्यामध्ये मनसेच्या दहीहंडीत महिलांच्या सुरक्षेवर पथनाट्य, तर आयडियलमध्ये स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिक। महिला अत्याचाराविरोधात गोविंदांकडून फलक दाखवून निषेध। सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा 8 महिन्यात कोसळला। शिल्पकार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट विरोधात गुन्हा दाखल। पुतळा अपघाताची कारणं शोधण्यासाठी नौदलाकडून तज्ज्ञांची समिती। पुन्हा त्याच ठिकाणी शिवरायांचा भक्कम पुतळा उभारण्याचा निश्चय। पुण्यामध्ये शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये चर्चा। भाजपचे हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, या चर्चांना उधाण। महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागा वाटपाबाबत अजूनही अंतिम निर्णय नाही। 2019च्या जिंकलेल्या जागांव्यतिरिक्त इतर 16 जागांवर रस्सीखेच। तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू। भाजपच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसावला। विधानसभा मतदारसंघात समन्वयकांची नियुक्ती। लोकसभेतल्या चुका टाळण्यासाठी समन्वयकांची फौज। अंजली दमानी यांची राष्ट्रवादी अजित पवार गटासह सूरज चव्हाणांना मानहानीची नोटीस। शेवटपर्यंत कायदेशीर कारवाई करणार, दमानी यांचा निर्धार। कोलकात्यातील बलात्कार आणि हत्याकांडाविरोधात विद्यार्थी संघटनांचा मंत्रालयावर मोर्चा। ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी। आंदोलकांना रोखण्यासाठी पाण्याचा मारा। सचिन तेंडुलकर बनला चितळे बंधूंचा ब्रँड अँबॅसेडर। उद्योग अधिक वाढवावा यासाठी कंपनीच्या 75व्या वर्षी मोठी झेप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।